ही घटना आहे समीरची, जो एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होता. कामाच्या निमित्तानं त्याला रात्री अपरात्री प्रवास करावा लागे. समीर तसा नास्तिक होता. देवाधर्मावर त्याचा फारसा विश्वास नव्हता. त्याची आई मात्र निस्सीम स्वामीभक्त होती. ती नेहमी त्याच्या बॅगेत स्वामींची एक छोटी तसबीर आणि उदीची पुडी ठेवायची, जी समीर नेहमी दुर्लक्षित करायचा. ती रात्र अशीच भयानक होती. समीर सोलापूर-पुणे हायवेवरून आपल्या कारने परतत होता. रात्रीचे 1:30 वाजले होते. हायवे एकदम सुनसान होता. आजूबाजूला फक्त किर्र अंधार आणि गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश. समीरच्या बॅगेतच कलेक्शनचे तब्बल 3 लाख रुपये कॅश होती. त्यामुळे तो थोडा टेन्शनमध्येच गाडी चालवत होता. अचानक एका निर्जन ठिकाणी गाडीचा वेग कमी झाला आणि गाडीतून धडधड आवाज येऊ लागला. समीरने गाडी बाजूला घेतली आणि उतरून पाहिलं. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. गाडीचा टायर पंक्चर झालं नव्हतं, तर रस्त्यावर मुद्दामहून तीक्ष्ण खिळे पेरून ठेवले होते, ज्यामुळे दोन्ही पुढचे टायर फाटले होते. समीरला समजलं, हा लुटारूंचा सापळा आहे. त्याने घाबरून मोबाईल काढला, पण तिथे नेटवर्कचे एकही सिग्नल नव्हते. तो पूर्णपणे अडकला होता. तेवढ्यात अंधारातून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली आणि समीरच्या गाडीसमोर आडवी उभी राहिली. त्यातून 4 धिप्पाड, हातात लोखंडी रॉड आणि तलवारी घेतलेले गुंड खाली उतरले. त्यांचे चेहरे रुमालाने बांधलेले होते. समीरच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला मृत्यू समोर दिसत होता. त्यातला मुख्य गुंड पुढे आला आणि त्याने समीरच्या मानेवर तलवार ठेवली. "ए चल, बॅग आणि गाडीची चारी दे, नाहीतर इथेच तुकडे करेन," तो गुंड ओरडला. समीर थरथर कापत होता. त्याने मुकाट्यानं पैशांची बॅग त्यांच्याकडे दिली. पण त्या गुंडांची नियत फिरली. पैशांसोबतच त्यांना समीरला जिवंत सोडायचं नव्हतं, कारण त्यांनी त्यांचा गाडी नंबर पाहिला होता. एका गुंडाने समीरच्या डोक्यावर रॉड उगारला. समीरने डोळे गच्च मिटून घेतले. आज आपला शेवट निश्चित आहे हे त्याने स्वीकारलं. त्याच्या मनात शेवटचा विचार आला आईचा, आणि नकळत आयुष्यात पहिल्यांदा त्याने मनापासून हाक मारली, "स्वामी, आई म्हणते तुम्ही पाठीशी असता, आज वाचवा हो." तो रॉड समीरच्या डोक्यावर पडणार इतक्यात एक चमत्कार घडला. त्या निर्जन हायवेवर, जिथे दूरदूरपर्यंत कोणीच नव्हतं, तिथे अचानक एक प्रचंड वेगाने आलेली पांढऱ्या रंगाची ॲम्ब्युलन्स जोरात सायरन वाजवत तिथे येऊन थांबली. त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हर सीटवरून एक अत्यंत वृद्ध, तेजस्वी व्यक्ती खाली उतरली. त्यांची दाढी पांढरी शुभ्र होती, अंगावर एक साधं उपरण होतं आणि हातात एक लाकडी दंडुका होता. ते आजोबा गाडीतून उतरले आणि त्यांनी फक्त एकदा त्या गुंडांकडे नजर टाकून पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अशी काही विद्युलता आणि तेज होतं की ते 4ही सशस्त्र गुंड जागीच थिजले. त्यांच्या हातातल्या तलवारी आणि रॉड गळून पडले. ते आजोबा खणखणीत आवाजात गरजले, "काय रे, माझ्या पोराला हात लावताय? हिम्मत असेल तर पुढे या." त्या आवाजाची जरब इतकी भयानक होती की ते 4ही गुंड जीवाच्या आकांताने पळाले. त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ तिथेच सोडली आणि अंधारात गायब झाले. समीर अजूनही जमिनीवर पडून होता, थरथरत होता. ते आजोबा समीर जवळ आले. त्यांनी समीरच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. त्यांच्या स्पर्शाने समीरची सगळी भीती कुठल्या कुठे पळून गेली. आजोबा म्हणाले, "भिऊ नकोस बाळा, काळजी घे, आणि हो, आईने दिलेली ती उदी लावत जा." समीरला धक्का बसला. यांना कसं माहीत आईने उदी दिली आहे ते? समीर काही बोलणार इतक्यात त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा सकाळ झाली होती. तो एका ढाब्यावर होता. हायवे पेट्रोलिंग पोलिसांची गाडी तिथे उभी होती. पोलिसांनी सांगितलं, "तुम्ही आम्हाला बेशुद्ध अवस्थेत सापडलात. नशीबवान आहात, तुमचे पैसे आणि गाडी सुरक्षित आहे. त्या गुंडांची गाडी तिथेच होती. आम्ही त्यांना शोधतोय." समीरने पोलिसांना विचारलं, "पण मला त्या ॲम्ब्युलन्सवाल्या आजोबांनी वाचवलं, ते कुठे आहेत?" पोलीस इन्स्पेक्टर गोंधळून समीरकडे बघू लागले. "कोणते आजोबा? कोणती ॲम्ब्युलन्स?" "सर, आम्ही तिथे पोचलो तेव्हा फक्त तुमची गाडी आणि त्या गुंडांची गाडी होती. तिथे दुसरी कोणतीच गाडी नव्हती किंवा कोणी माणूसही नव्हतं." समीर सुन्न झाला. त्याने धावत जाऊन आपली गाडी तपासली. गाडीचे दोन्ही टायर, जे रात्री फाटले होते, ते आता पूर्णपणे नवीन आणि ठीक होते. आणि गाडीच्या डॅशबोर्डवर ती आईने दिलेली स्वामींची छोटी तसबीर, जी समीरने बॅगेच्या तळाशी कोंडली होती, ती आता डॅशबोर्डवर उभी होती आणि पूर्ण गाडीत कापूर आणि चंदनाचा एक दिव्य सुवास दरवळत होता. त्या दिवशी समीरला कळलं की रात्रीच्या अंधारात त्याला वाचवायला आलेले ते आजोबा दुसरे तिसरे कोणीच नसून साक्षात अक्कलकोट स्वामी समर्थ होते. भक्ताच्या एका हाकेसरशी त्यांनी त्या निर्जन स्थळी धाव घेतली होती.
तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण जेव्हा तुम्ही संकटात असता आणि मनापासून हाक मारता तेव्हा ते अशक्यही शक्य करायला नक्कीच येतात. श्री स्वामी समर्थ.